Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित सुलतान या लघुपटाचा वर्ल्ड प्रीमियर नुकताच युरोप खंडातील जर्मनी येथील 21व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्मोत्सवात उत्साहात पार पडला. यावेळी चित्रपट समीक्षक आणि चित्रपटप्रेमींची विशेष उपस्थिती होती. यावेळी फिल्म फेस्टिवलचे संचालक ऑलिव्हर मांड, चित्रपट निवड समिती सदस्य थेरेसा हेस, तसेच जर्मन दूतावासातील भारतीय सहकारी आबिन थॉमस, भारतीय चित्रपट समीक्षक तथा दिग्दर्शक संतोष पठारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 21वा भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये 5 दिवस फिल्म ब्युरो बॅडन-वुर्टेमबर्ग आणि जर्मन दूतावास भारत यांच्या संयुक्त सहकार्याने जर्मनीमधील स्टुटगार्ट येथे आयोजित केला जातो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेरित असलेले कलाकृतीला प्रथमच आंतरराष्ट्रीय मंचावर नेण्याचे काम दिग्दर्शक अविनाश कांबीकर आणि त्यांचे टीमने केले असून ब्लॉक हॉर्स मेशन हा चित्रपट निर्मिती संस्थेने या लघुपटाची निर्मिती केली. सहनिर्माता विजय क्षीरसागर आहेत. सुलतानच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचे नाव युरोपमध्ये झळकवण्याचे काम दिग्दर्शक अविनाश कांबेकर यांनी केले आहे. यावेळी समीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना दिग्दर्शक अविनाश कांबीकर म्हणाले की ज्या मार्क्सवादाचा अण्णाभाऊंच्या जीवनावर प्रभाव होता, त्याच मार्क्सचा जन्मभूमीवर त्यांचे विचार जर्मनीत प्रेक्षकांसमोर मांडताना खूप अभिमान वाटतो. सुलतानच्या माध्यमातून जर्मनीतील जर्मन तथा भारतीय प्रेक्षकांना 1960 काळ अनुभवता आला. तसेच सुलतानला जर्मन स्टार ऑफ इंडियाचे नामांकन मिळाल्याचे समाधान वाटते. तसेच यावेळी बोलताना चित्रपट समीक्षक संतोष पठारे म्हणाले की सुलतान ही अण्णाभाऊंची कथा दर्जेदार असून संपूर्ण विश्वाला आपली वाटणारी आहे. दिग्दर्शक अविनाश कांबेकर यांनी खूप छान प्रकारे अण्णाभाऊंच्या साहित्याला न्याय दिला असून त्यांचे विचार चित्रपटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.